तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच भाऊच्या लाडके युट्यूब चॅनलवरती. तर आजचा आपण कॅप्टन ॲपवरती व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळतील. आणि आपले कॅप्टन प्रोची लिंक आपण टेलिग्रामला दिलेली आहे आणि आपलं मटेरियल रोजचं जे आपण देतो व्हिडिओच्या खाली देत नाही, ते पण आपण टेलिग्रामला देतो. तर ते तुम्ही नक्की क्रॉस चेक करा. आणि आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालाच आहे आणि व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्हाला डबल एकदा विचारतो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपले व्हिडिओ रोजच्या रोज येत आहेत, तर तुम्ही नक्की बघून बसाला. तर चला, तर आपण आपल्या एडिटिंगला आता सुरुवात करूया. इथे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, कॅपकट ॲप ओपन करायचे. कॅपकट ॲप ओपन करण्यासाठी कॅपकट ॲपवर जायचे आणि कॅपकट ॲप ओपन करायचे. कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. न्यू व्हिडिओवरती क्लिक केलं असेल तर येथे तुम्हाला काय करायचे, फोटोमध्ये जायचे. फोटोमधून तुम्हाला काय करायचे, तुम्हाला हे फोटो सिलेक्ट करायचे. 10 बीट आहेत, 10 फोटो सिलेक्ट करायचे आहेत तुम्हाला. तुम्हाला इथे 10 फोटो मी 10 फोटो सिलेक्ट करून घेतले. 10 फोटो सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथे तुम्ही जरा बॅक यायचे. तुम्हाला इथे ओव्हरलीचा ऑप्शन दिसतोय, ओव्हरलीवर क्लिक करायचे. ओव्हरलीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, येथे तुम्हाला जायचे ऍड ओव्हरलीवर. ऍड ओव्हरलीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, व्हिडिओवर जायचे. आपण एक बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, तो इनपुट करून घ्यायचा. तो घेतल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचे बघा, इथं जशी दुसरी बीट पडते तसे इथं बघा आहे बघा. प्रत्येक बीट नुसार तुम्हाला इथं ती हा व्हिडिओचा बीटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, पण तो प्रत्येक ह्याच्यानुसार तुम्ही फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. तर येथे तुम्ही बघू शकता. तर आता आपण सर्व ही बीटनुसार सिलेक्ट केलेले आहेत आपण. आता तुम्हाला जरा व्हिडिओच आपण सिलेक्ट केलेला आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचे, हा ओव्हरलीवर क्लिक करायचे. ओव्हरलीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तेव्हा ह्याच्यावर क्लिक करायचे. ओव्हरलीवर क्लिक केल्यानंतर साईड लॅश करायचे. तिथं तुम्हाला ऑप्शन आहे बघा, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन आहे बघा, त्याच्यावर क्लिक करायचे आणि व्हिडिओ तुमचा एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. व्हिडिओ तुमचा एक्स्ट्रॅक्ट झालेला बघा इथं. तर आता पुढं काय करायचं, तुम्हाला हा व्हिडिओ डिलीट करायचा. शेवटच्या बीटवर यायचे. शेवटच्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, हा फोटो घ्यायचा आहे. फोटोवरती क्लिक करून तुम्हाला डुप्लिकेट करून घ्यायचे. डुप्लिकेट वरती क्लिक केल्यानंतर हा असा डुप्लिकेट करून घ्यायचे. बरोबर तुम्हाला काय करायचे, तो ओव्हरलीचा ऑप्शन आहे का नाही, ओव्हरलीचा ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचे. ओव्हरली करून घ्यायचे आणि बरोबर हा येथे सिलेक्ट करून घ्यायचे. .5 सेकंदची रेंज ठेवायची. त्यानंतर तुम्हाला रिमूव्ह बॅकग्राऊंडचा ऑप्शन आहे बघा इथं, त्याच्यावर क्लिक करायचे. रिमूव्ह बॅकग्राऊंड करून घ्यायचे. ॲट रिमूव्हवर क्लिक करायचे आणि रिमूव्ह बॅकग्राऊंड करून घ्यायचे. तर स्ट्रोक मध्ये जायचे. स्ट्रोक मध्ये गेल्यानंतर सॉलिड कलर स्ट्रोक तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि साईज पण कमी ठेवायची.
ऑपेसिटी जरा मीडियम ठेवायचे, 78 पर्यंत ठेवायचे. इथं बघा बरोबर करून घ्यायचे. पाय इथं ह्याच्या वेळेचे पहिले बॅक यायचे सगळ्याच ना. परत आपण जे ओरली ऍड केले का नाही खाली त्याच्यावर क्लिक करायचे आणि ते बीटवर क्लिक करायचे. प्लस आपण दिलेलं का नाही त्याच्यावर क्लिक करायचे. त्यानंतर शेवटच्या एक बीट द्यायचे, की द्यायचे की असे दिल्यानंतर आपण फर्स्ट कीवर यायचे. फर्स्ट की असे खाली करायचे म्हणजे स्क्रोल डाऊन करायचे खाली. परत इथे मिडल यायचे दोन्ही मध्ये जिथं ट्रान्झॅक्शन ऍड करतो तिथं काय करायचं तुम्हाला, तिथं जाऊन तुम्हाला क्यूबिक आउट नावाचा हा ग्राफ द्यायचा आहे. तुम्हाला क्यूबिक आउट नावाचा हा ग्राफ द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही इथं बीट ऍड करून सुद्धा तर बरोबर तुम्ही ऍड करायचे. काही शेवटचं ही ऍड करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, आता तुम्हाला थांबा. तर आता तुम्हाला काय करायचे, बरोबर इथं यायचे. इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, फर्स्ट इमेज आहे का नाही त्याच्यावर क्लिक करायचे. तर इथे व्हिडिओ मध्ये एक गोष्ट सांगायची राहील तुम्हाला. सगळे पहिले आपण 5 सेकंदापर्यंतच्या पुढे इमेज ऍड करायचे. पहिलाच इमेज ठेवायचे, पोस्ट शेवटपर्यंत ऍड करायचे. म्हणजे असं आहे ते आपण ऍड केलं नाही इमेज सगळे बघू शकता. आपण एकच इमेज 5 सेकंदापर्यंत ऍड केलेलं आहे तसं ऍड करायचे. पहिल्या ह्याच्या वेळेचे ॲनिमेशनवर यायचे, ॲनिमेशनवर क्लिक करायचे. इन मध्ये थांबायचे. इंक स्पिल नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या बीटवर यायचे. पुढच्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचे. ॲनिमेशन मध्ये जाऊन कंबो मध्ये जायचे. कंबो मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, पेंडुलम वन नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या न्यूटवर यायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, पुढच्या बीटवर आल्यानंतर ॲनिमेशन मध्ये जायचे. ॲनिमेशन वर क्लिक करायचे. तिथे कंबो मध्येच थांबून वेव ॲप्स रिपीटिंग हा नावाचा ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या ॲनिमेशनवर यायचे, फोटो म्हणजे याच्यावर क्लिक करायचे ॲनिमेशनवर. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, कंबो मध्येच झूम वन नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. त्याच्या पुढच्या ह्याच्या यायचे, त्याला आपण द्यायचे रॉक वर्टिकल देण्यासाठी तुम्हाला येथे खाली स्क्रोल डाऊन करायचे. येथे तुम्हाला नाही तर येथे सर्च ऑप्शन आहे बघा, इथे सर्च ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचे. सर्च वरती क्लिक करून मला इथे सर्च करायचे रॉक. इथे सर्च करू शकता तुम्ही रॉक हॉरिझॉन्टली, मग तुम्हाला रॉक वर्टिकल सुद्धा येईल. रॉक हॉरिझॉन्टली आपण सर्च केले, पण वर्टिकल येईल. त्याच्या पुढच्याला आपण रॉक वर्टिकल द्यायचे. पहिल्या ह्याच्याला रॉक वर्टिकल द्यायचे. त्याच्या पुढच्याला ॲनिमेशन मध्ये जाऊन रॉक हॉरिझॉन्टली द्यायचे. रॉक हॉरिझॉन्टली दिल्यानंतर त्याला पुढच्या 0.5 सेकंद ठेवायचे नाही, जरा ग्राही वाढवायचे. त्याच्या पुढच्या बीटवर यायचे, तिथला ॲनिमेशन मध्ये जायचे. ॲनिमेशन मध्ये कंबो मध्ये जायचे. डिस्टोर राईट नावाचा ॲनिमेशन द्यायचे. त्याच्या पुढच्या बीटवर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, त्या पुढच्या फुटवर तुम्हाला कंबो मध्येच थांबून डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला तुम्हाला काय करायचे, आता ॲनिमेशन मध्ये जाऊन
मला येथे राईट झूम नावाचा ॲनिमेशन द्यायचे. त्याच्या पुढच्या फुटला लेफ्ट झूम नावाचा ॲनिमेशन द्यायचे. लेफ्ट झूम नावाचा ॲनिमेशन द्यायचे. आता इथे ॲनिमेशनचा पार्ट संपला. आपण आता इफेक्ट देऊया. इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला काय करायचे, पहिल्या साईज यायचे. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचे, शेक मध्ये जायचे, शेक इफेक्ट द्यायचे. इथे बघा तुम्ही देऊ शकता. इथे ट्रेंडिंग मध्ये पहिल्याच नंबरला असतो बघा. इथे तुम्हाला इंटेन्सिटी 0.5 काय 5 ठेवायचे आणि खालची इंटेन्सिटी पण 5 ठेवायचे आणि ब्लॅक फ्लॅश मध्ये जायचे, ऍडजस्ट मध्ये जायचे, स्पीड 16 ठेवायचे, इंटेन्सिटी 20 ठेवायचे, साईज 25 ठेवायचे, ट्विस्ट कमी प्रमाणात ठेवायचे म्हणजे ते 40 च्या आसपास ठेवायचे आणि शेवटपर्यंत घ्यायचे 0.5 सेकंद. आता मेन आपण फोटो रिव्ह्यू फोटोला देण्यासाठी इथे ट्रेनिंग मध्येच थांबून तुम्हाला बटरफ्लाय नावाचा हा ॲनिमेशन काय इफेक्ट दिसेल तो द्यायचे. तो दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढच्या ग्लोवर यायचे आणि त्याला ट्रेंडिंग बॉडी इफेक्ट मध्ये जाऊन ट्रेंडिंग मध्येच थांबून तुम्हाला ग्लोईंग डबल द्यायचे. हा तुम्ही कलर नुसार ऍडजस्ट सुद्धा करू शकता. इथे कलर तुम्ही ह्याचा चेंज बी करू शकता. इथे कलरच्या ऑप्शन मध्ये जायचं आणि इथे चेंज करू शकता. त्यानंतर पुढच्या व्याजा यायचे. इथं तुम्हाला फ्रॅगमेंट क्लोन नावाचा हा इफेक्ट द्यायचे बॉडी इफेक्ट मधून. ट्रेंडिंग मध्ये साहेब हा इफेक्ट फ्रॅगमेंट क्लोन, ह्याची बी इंटेन्सिटी रेंजचे तुम्ही आपोआप ऍडजस्ट होईल. आता पुढे जायचे. तुम्हाला इथे फॅन्टम शिफ्ट नावाचा हा इफेक्ट द्यायचे. त्यानंतर पुढच्या सेकंड लास्ट फोटोवर यायचे. इथे रिप्लेस मध्ये जाऊन म्हणजे रिप्लेस मध्ये तुम्हाला बॉडी इफेक्ट मध्ये जाऊन तुम्हाला इथे स्पेक्टर नावाचा हा इफेक्ट द्यायचा आहे आणि सर्व इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तुम्हाला इथे 0.6 आणि 8च्या मध्ये इथे बघा एक हे तिथे तुम्हाला ॲनिमेशन द्यायला लागणार आहे. फ्लॅश ब्लास्ट नावाचा हा काय ट्रान्झॅक्शन द्यायचे आणि हा आता आपला व्हिडिओ रेडी आहे. तर तुम्ही लोगो खाली टाकू शकता तुमचा. इथे आम्ही टेक्स्ट टाकलेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ एक्सेप्ट करण्यासाठी अल्ट्राजिटच्या ऑप्शनवर जायचे, अल्ट्राजिट ऑन करायचे, 4K वरती जायचे आणि 60 fps वरती न जायचं 30 आणि इथे एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होईल. धन्यवाद. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.